श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सिद्धमुनी तू तारका भवानीम सुधारस आमचे श्रवणीम. पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू. एकदम न धाये माझे मन साक्षीत काक्षित होते अंतकरणा. कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी. तृप्ती नव्हे अंतकरणीम कथामृत संजीवनी. अनेक निरोप हवे दातारा येणे परिसिद्धासी. विनवी शिष्य भक्तीसी माथा लावून चरणासी. कृपा भाकी तये वेळीम शिष्यवचन ऐकोनी. संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी. ऐका श्रोते एकचित्ते ऐक शिष्या शिखामणी. धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी. तल्लीन झाले परियेसा तुझ करिता आम्हासी. चेतन झाले परियेसी गुरुचरित्र अध्यंतेसी. स्मरण झाले अवधारी भिलवडी स्थान महिमा. निरोपील अनुपमा पुढील चरित्र उत्तमा. सांगेन ऐका एकचित्ते क्वचित काळातये स्थानी. श्रीगुरु होते गौप्येनी प्रकट झाले म्हणून. पुढे निघाले परियेसा वरुण संगमा असे ख्यात. दक्षिण वाराणसी म्हणत श्रीगुरु आले अवलोकित. भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत. श्रीगुरु होते पावन करीत पंचगंगा संगम ख्यात. तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोहर. जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर. मनोनी राहिले परियेसा कुरवपूर्व ग्राम गहन. कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा. अत्योत्तम परियेसा कुरुक्षेत्र जितके पुण्य. तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगण्य. म्हणून राहिले श्रीगुरु पंचगंगा नदी तीर. प्रख्यात असे पुराणंतर इपांचं नामे आहे ती थोर. सांगेन एक चित्तेम शिवाभद्रा भोगावती. कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती. महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा. आली कृष्णेच्या संगा प्रयागाहुनी असे चांगा. संगमस्थान मनोहर अमरापुर म्हणजे ग्राम. स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम. तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरू. प्रत्यक्ष जाना कल्पतरू देव असे अमरेश्वरू. त्या संगमा षटकुडी जैसे वाराणसीपुरी. गंगा भागीरथी तीरी पंचनदी संगम थोरी. तत्समाना परियेसा अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग ब्रवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिताम नर अमर होय विश्वनाथ तोची जाण. प्रयागे करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा. सहजनदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वासासी. या कारणे ते स्थानी कोटी तीर्थे असते निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे त्या स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जाण तया कृष्णा तटकांत. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्ण पश्चिमा मुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी तिने तीर्थे प्रेयसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेस. तीर्थे असती अपरंपार सांगथाम असे विस्तार. या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवली. सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्महत्यादी महापातके जळून जाती स्थाने एके. ऐसे सिद्धस्थानानिके सकाळाभिष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा अनेक भावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्य स्थान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचरू. राहिले श्रीगुरु त्या स्थानी भक्तजना तारणार्थ. होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे चित श्रीगुरुनाथ. म्हणून प्रकट झाले जाणा असता पुढे वर्तमाने. भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी. जाती श्रीगुरु परियेसा तया ग्रामी दुजे एक. असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक. पतिव्रता शिरोमणी सुशिक्षण असे तो ब्राह्मण. शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण. असे सात्विक वृत्तीने त्या विप्र मंदिरात. असे वेल उन्नत शेंग निघती नित्य बहुत. त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणासी. वरून मिळे परियेसी त्या शेंगाते रांधोनी वर्षी. दिवसक्रमे येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री. याचकपणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी. अतिथी पूजी भक्तीने वर्तथाम श्रीगुरु एके दिवशी. त्या विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी. नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्रीगुरुशी. पूजा करीतो षोडशी गेवडे शेंगा भोवसी.
केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी. म्हणून निगती तये वेळी तया विप्राची गृहांत, जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात. अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाची जाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तत्काळ टाकून देती परिबळी. गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी, दुःख करीती पुत्र सकळे म्हणती पाहतो दैवबळी. कैसे दुष्ट आपुले आम्ही त्या यतीश्वराचे, काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसे. टाकून जिल्हा भूमीवरी ऐसे परिती नारी, दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी. म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रीची तयवेळी, जे जे होणार तया काळी निर्माण करी चंद्रमौळी. तया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिलिय कारण पिपलिकादी स्थूळ जीवन. समस्ताम आहारपूर्वी तसे अयुरत्न प्रयच्छती, ऐसे फुले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती. केवी करी प्रत्यही 84 लक्ष योनी, जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तांशी निर्माण केले आहार असे. मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायशी एकदृष्टी, करुणी पोषितो ही सर्व सृष्टी. आपले आर्जव बरवी कोठी, तैसे फळ आपणासी पूर्वजन्मीचे निरीक्षण. सुकृत अथवा दुष्कृत जाण आपले आपणाची भोगणे, पुढल्यावरी काय बोल आपले दैव असताहुनी. पुढल्या बोलती मूर्खपणे, जे पेरले तेची भक्षणे. कवनावरी बोल संगे बोल ठेविसी यतीश्वरेशी, आपले आर्जवन विचारसी ग्रास हरितला मनसी. अविद्या नागरी बुडोनी तो तारका आम्हासी, म्हणून आला भिक्षेसी ते नेले आमचे दरिद्र दोषी. तोच हितासील तारेल आमुचे, येणे परी स्त्रियसी समूहाशी विप्र परियेसी. काढून वेल शाकेसी टाकीता झाला गंगेत, तया वेलांचे मूळ थोरी जे का होते आपले द्वारी. काढू म्हणती द्विजवरी खनिथाम झाला तया वेळी, काढता वेल मुळासी लाधला कुंभ निधाणेसी. आनंद झाला बहुसी घेऊन गेला सद्भक्त, ते करीती आनंदा त्या देव स्वर्गी बघती विनोदा. जय जयादी विद्ये सिद्ध मुनी, तू तारक भवार्ण वाटणी. संदेह होता माझे म्हणी आजी तुवा कुठे गेले, ऐसे शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती. साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो श्री गुरुचरणी, भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथा. सगर पुत्राम कारणे भगीरथे गंगा अनिली भूमंडळी, तीर्थे असती अपार परी समस्त सांडुनी प्रीती करी. कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपद श्री वल्लभ, ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा काय ऐकावया चित्ती. वांच्या होत असे त्या ज्ञानज्योती कृपामूर्ती यतिराया, गोकर्ण क्षेत्र श्रीपाद येती राहिले 3 वर्षे गुप्ती. तेथून गुरु गिरिपुरा गुरुपुरा येथे लोकानुग्रहकाराने श्रीपाद गृहपुरी असताम. पुढे वर्तले कैशी कथा विस्तारुनी सांगा आता. कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणायचे नामधारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे प्रेयसी. विश्वव्यापक परमात्मा सिद्ध म्हणे ऐका वत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्ष पूर्वानुतांत ऐकला ऐसा. कथा सांगितले विप्रश्रीशी श्री गुरु म्हणती जननीशी, आम्हा ऐसा निरोप देसी अनित्य शरीर तू जानसी. काय भरवसा जीविताचा श्री गुरु चरित्र कथामृत, सेविता मोहाच्या अधिक होत शमन करणार समर्थ. तुमची एक कृपा सिंधू ऐकून शिष्यांची वचन, संतोष करी सिद्ध आपणा श्री गुरु चरित्र कामधेनू जाण. सांगत झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी, धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी. लीन झाली करियेसी विनवे शिष्य नामांकित, सिद्ध योगी या ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत. श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकरणी, श्री गुरुभक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी. लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतकरणी कथामृत संजीवनी. अनेक निरोपावी दातारा ध्यान तिमिर रजनीत निजेलो होतो मदोन्मत्त. श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा, स्वामी निरोपले आम्हासी. श्री गुरु आले गाणगापुरासी, गौप्यरूपी अमरापुरासी औदुंबर असती जाण. सिद्ध म्हणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका, उपदेशी ज्ञानविवेका तैस प्रेत जननिशी. तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता, परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे. लोटांगणे श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीसी, नमस्कारी विनयीचे एक भावे करुनिया. शिष्य वच परिसुनी सांगता झाला सिद्ध मुनी, ऐक भक्ता नामकरणी श्री गुरुचरित्र अभिनव. सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अघिम्य लीला, सांगता नसरे बहुकाळा साधारण मी सांगतसे. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमरे युक्तिसी, वेदांत न कळे ब्रह्म यासी अनंत वेद असती जाण.
चतुर्वेद विस्तारेसे श्रीगुरु सांगते विप्रासी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावी दातारा. नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा मासी. उल्हास होतो माझे मनसी श्री गुरुचरित्र अति गोड. पुढे कथा कवने परी झाली अशी श्री गुरुचरित्री. निरूपावे विस्तारी सिद्ध मुनी कृपा सिंधू. गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हास. तृप्त नवे गा मानस तृषा अनेक होत असे. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांची स्वधर्म. पतिव्रतेची रीती सांगे देवांची बृहस्पती. सहगमनाची फलश्रुती येणे परी निरूपिली. श्री गुरु आले मठासी पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारुनी आम्हासी निरूपावे स्वामीय. श्री गुरु म्हणती दंपतीसी ऐका पराशर ऋषी. तया काश्मीर रायसे रुद्राक्ष महिमा निरूपिला. पुढे कथा कैसी वर्तली विस्तारुनी सांगा बहिली. मती असे माझी वेदिली श्री गुरुचरित्र ऐकावया. गाणगापुरी असा श्री गुरु महिमा झाला परंपारू. सांगत नाही विस्तारू नावन मात्र सांगत असे. ऐसा श्री गुरु दातारू भक्तजना कल्पतरू. सांगत झाला आचारू कृपा करुणी प्रासे. आर्त झालो मी ऋषीच्या घोट भरणी ग अमृताचा. चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी ठेवू. सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका. 60 वर्ष वांज देखा पुत्रकन्या प्रसवली. सिद्ध म्हणे नामधारका अपूर्व वर्तले अनेक ऐका. वृक्ष झाला काष्ट सुका विचित्र कथा पर्येसा. जय जयादी सिद्ध मुनी तू तारकया भवानी. नाना धर्म विस्तारुनी श्री गुरुचरित्र निरूपिले. मागे कथानक निरूपिले सायदेव शिष्य भले. श्री गुरुनी त्यासी निरूपिले कलत्रपुत्र आणि म्हणती. श्री गुरु म्हणती विजासी या अनंत व्रतासी. सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी भोवती आराधिले. श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन. आपण आता तेथून सोडून चरण श्री गुरुची. तू भेटलासी मज तारक धन्य गेले सगळेही दुःख. सर्वाभिष्ट लाधले सुख श्री गुरुचित्र ऐकताम. गाणगापुरी असा श्री गुरु ख्याती झाली अपारू. लोक येती थोर थोरू भक्त भोवत झाले असती. सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र. ऐसे हे गुरुचरित्र तत्प्रतेसी पर्येसा. श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी. मार्गात शूद्र पर्येसी चेती आपल्या उभा असे. त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर. राहिले प्रीती गाणगापुर कवन क्षेत्र म्हणून. तेने मागितला वर राज्यपद धुरंधर. प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिदला वर पर्येसा. राम भेटी घेऊन श्रीपाद आले गाणगाभुवनी. योजना करीती आपुले मनी गोप्य राहावे म्हणून. म्हणे सरस्वती गंगाधर श्रोत या करी नमस्कार. कथा ऐका मनोहर सकाळा विष्ट लाधेल. इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो सिद्ध नामधारक संवादे दीपसंचात श्लोकात्मकं श्री गुरुचरित्रं संपूर्णम्. श्री गुरुदेव दत्त.